श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 12वी. या अगोदर आपण 11 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 12वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून शूद्र समजावा. त्याने अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे. पशु गवत खाऊन जगतात तसाच हा अन्न खाऊन पशुसारखा जगतो आहे असे समजावे. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे शोभेच्या वस्तूप्रमाणे आहेत असे मानावे. त्याला जन्म देऊनही त्याची आई निपुत्रिकच राहिली आहे असे समजावे. जो शिवाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जळून जावो किंवा त्याला विषारी नाग जावो. शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी. मुंगळा अर्धा तुटला तरी गुळापासून दूर होत नाही. बरेच दिवस बेपत्ता असलेल्या एकुलत्या एक पुत्राबद्दलची बातमी ऐकायला त्याचे आई वडील जशी धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली इतर सर्व कामे सोडून देऊन शिवभजन ऐकायला जावे. दूर देशी गेलेल्या पतीचे पत्र आलेले पाहून ते वाचायला पत्नी जशी आतुर होईल. दरिद्री माणसाला धनाचा हंडा समोर दिसताच तो जसा धावून जाईल. जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तर जसा आनंद होईल. तहानेने मरणोन्मुख झालेल्याला थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी हातातली सारे कामे दूर सारून चिंता आणि झोप यांना बाजूला सारून शिवभजन ऐकायला जावे. वक्ता पंडित आणि चतुर असावा. गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचळातून अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे रसाळ वर्णन करत असताना कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यावरती पूर्ण विश्वास असावा. उगाच वादविवाद करू नये. शंका असतील त्या विचाराव्यात आणि वक्ता सांगेल ते ऐकावे. उगाच वक्त्याला छळणारे पिशाच्य योनीत जातात. गर्वाने धुंद होऊन कथा अर्ध्यावर टाकून निघून जाऊ नये. तसे करणारा अल्प आयुष्य होतो आणि त्याच्यावर अनेक संकटे येतात. सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज दुसऱ्या कुणाला नमस्कार करू नये. पापी, लबाड, धूर्त असा मुख्य श्रोता असू नये. दूध हे जरी उत्तम अन्न असले तरी नवज्वरांत ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे वाईट आहे. त्याप्रमाणे कथा अमृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे वाईट आहे. त्याचे ऐकण्याचे श्रम फुकट गेले. कथा ऐकताना दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नये. एकाग्र चित्ताने कथा ऐकावी तरच कथा ऐकल्याचे फळ मिळेल. वस्त्रे, अलंकार, दक्षिणा देऊन पुराणिकाला संतुष्ट करावे. त्याला धन दिले तर आपल्याला अपार धन मिळते. पुराणिकाला रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकाची षडोपचारे पूजा केली की शंकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपांत देणाऱ्याला परत मिळतो. कथा ऐकायला येताच पापे नष्ट होऊ लागतात. दारिद्र्य जाते आणि शेवटी श्रोता शिवपदास जातो. मस्तकावर टोपी, फेटा, पगडी वगैरे घालून कीर्तन ऐकायला बसू नये. डोक्यावरील फेटा काढून ठेवणे शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा. विडा खाता खाता कीर्तन ऐकू नये. तसे केले तर मृत्यूनंतर यम फार चिडतो असे व्यासमुनींनी सांगितले आहे. कीर्तन ऐकताना स्वस्थ बसावे. शिवलीला ऐकताना हृदय भरून आनंदाश्रू वाहू लागावेत. कथेत झोपू नये. एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला जागरण घडले तरी डोळे मिटत नाहीत. कथा ऐकताना मात्र झोप येते.
झोप येऊ लागली तर उभे राहावे, झोप येणार नाही असे उपाय करावेत आणि कथा श्रवण करावे. पुराणिकाहून उंच आसनावर बसू नये. जे बसतात ते कावळे होतात आणि वाटेल ते खातात. जे वीरासन घालून बसतात ते वृक्ष होतात. जे पाय पसरून बसतात त्यांना यम काठ्याने खूप मारतो. जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात. जो कथेत झोपतो त्याला अजगराचा जन्म येतो. कथेत इतर गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो. जो आनंदाने टाळ्या वाजवत नाही त्याला संसारात दुःख भोगावे लागते. जे शिवकीर्तनाची हेळसांड करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात आणि पुराणिकाला दुरुत्तरे करतात त्यांना सरड्याचा जन्म येतो. जे कथा ऐकत नाहीत त्याला डुकराचा जन्म येतो. जे शिवचरित्र तोडून फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म येतो. पुराणिकाला आसन दिले की देणारा शिवाच्या जवळ जातो. पुराणिकाला अन्न वस्त्रे दिले की ते शंकराला पावले. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते. असो, दक्षिण देशात अमंगळ नावाचे गाव होते. गाव नावाप्रमाणे घाणेरडे होते. धर्माचे पालन कुणीही करत नसे. स्त्री पुरुष जार कर्म करण्यात पटाईत होते. नीती नव्हतीच. वेदशास्त्र जप तप तेथे अस्तित्वातही नव्हते. खरं म्हटलं तर वेद आणि शास्त्रे हे ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. एक येत नसेल तरीही त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग या नगरातील ब्राह्मणाला दोन्हीही येत नव्हते, म्हणजे ते आंधळेच होते. त्या नगरात चहाडखोर, जार, दारुडे, वाटखोर, दुराचारी, माता पित्यांना छळणारे असे लोक राहत असत. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. नेहमी विषय वासनेत बुडालेला असे. वेश्येच्या घरी पडलेला असे. त्याच्या बायकोचे नाव होते बहुला. तीही वाईट चालीची होती. एकदा जाराबरोबर एकांत करत असताना पतीने तिला पकडले. जार पळून गेला. बहुलेला विदुर ब्राह्मणाने खूप मारले. तिची निर्भत्सना केली. तेव्हा ती म्हणाली, तू नेहमी वेश्येकडे पडलेला असतोस, मग मी काय करावे? तू जे करतोस तेच मी केले आहे. तिला लाथाने मारत विदुर ब्राह्मण म्हणाला, तू जार कर्म करून पैसा मिळवला आहेस ना, आण तो सर्व. तिने पैसे दिले नाही म्हणून विदुर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून घेतले. घरातला सारा पैसा घेतला आणि त्या वेश्येला नेऊन दिला. अशा तऱ्हेने दोघेही पापाचरण करत असत. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला फार छळले, कुंभी पाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दरीत खोऱ्यातून पिशाच्या रूपाने तो भटकू लागला. नेहमी भूक आणि तहानेने तो व्याकुळ झालेला असे. शरीराला जखमा झालेल्या असत. कुष्ठ रोगाने सर्व शरीर सडले होते. कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे, उगाच हाका मारत रानावनात हिंडावे, काट्यांनी भरलेल्या रानात फळे मिळू नयेत. अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते. एकदा शिवरात्रीला यात्रेकरूचा मेळा गोकर्ण क्षेत्राला चालला होता. बहुला आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली. तेथे पुण्यवंत ऋषीचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहुलेनेही स्नान केले आणि गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले. मग ती पुराण ऐकायला जाऊन बसले. पुराणिक बुवा सांगत होते, जारेनी स्त्रीला यमदूत क्षमा करत नाही. लोखंडाची जाड सळई तापून लाल कोरून योनी मार्गात घालतात. बहुला हे निरूपण ऐकून ओक्साबोक्सी रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकाला आपली सर्व हकीकत कोणताही आडपडदा न ठेवता सांगितली. माझे हातून फार पापे झाले आहेत. यमदूत मला फार छळतील. मला त्यांच्यापासून कोण सोडवेल? स्वामी, भीतीने मी थरथर कापते आहे. आता मी काय करू? यमदूत मला पकडून नेतील, नरक कुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवर चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने टोचतील, तप्त सुळावर चढवतील, मिरच्यांची धुरी देतील, महानरकांत घालतील,
तेथून मला कोण सोडवेल? बहुलेला अन्न पाणी गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि म्हणाली, मी शरण आले आहे, माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात बसवून शिवलीला अमृत ऐकविले. तिनेही अत्यंत आदराने सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. बहुलेने श्रवण भक्ती केली आणि बहुलेचे पापे सत्संगतीने नष्ट होऊ लागली. ती सदोदित शिवनामाचा जप करू लागली. त्यामुळे तिचे सर्व दोष नष्ट होऊन ते पवित्र झाले. तव्याचा बुरसा घासून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो. परिसाला लोखंड लागले की त्याचे सोने होते. अग्नीत वाळलेले लाकूड पडले की ते अग्निरूप होते. गंगेला ओहोळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो. त्याचे पाणीही गंगाजळ बनते. त्याप्रमाणे बहुला शुद्ध झाली. शिवकथा श्रवणाने बहुला निर्दोष बनली. ती जिभेने शिवकीर्तने गाऊ लागली. श्रवणाने सर्व पावन होतात. याच जन्मी त्यांना मुक्ती लाभते. तीर्थाटन केल्याचे पुण्य फक्त शिवकीर्तन श्रवण केले की मिळते. योग, याग, व्रत, साधन हे काहीही न करता श्रवणाने नवविधी भक्ती केल्याचे पुण्य मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णाच्या आणि ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या चारही आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथा अमृत ऐकून पावन व्हावे. बहुलेला संतांचा सहवास आवडू लागला. ती गुरुची मनभावे सेवा करत असे. गोकर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करत असे. अंगाला भस्म पासून रुद्राक्ष गळ्यात घालत असे. त्यामुळे बहुला पवित्र झाली. शंकरांनी तिला दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला जागा दिली. एवढा पापिनीचा उद्धार भगवान शंकराने केला ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकराच्या पायापाशी गेल्यानंतर बहुलीने शंकर पार्वतीची स्तुती केली. तेव्हा अंबा म्हणाली, मी प्रसन्न झाले आहे, हवे ते माग. देवी, माझा पतीही पापी होता. त्याला कोणती गती प्राप्त झाली आहे हे मला ठाऊक नाही. माते, तू त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून येथे आण. बहुला पतीच्या आठवणीने गहिवरून म्हणाली. तेव्हा पार्वतीने सांगितले, बहुले, तुझा पती पिशाच्य होऊन विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुंबराला घेऊन त्या पर्वतावर जा. त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे तो पावन होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला आनंद झाला. तुंबराला घेऊन ती विंध्याचल पर्वतावर आली. विदुर ब्राह्मण पिशाच्य रूपाने वेड्यासारखा फिरत होता. तुंबराने आपली शक्ती खर्चून त्याला पकडले आणि एका झाडाला वेलीने गच्च बांधून टाकले. मग तुंबराने शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकताना भोवतालचे पशु पक्षी सुद्धा उद्धरले. विदुर ब्राह्मणही कीर्तन ऐकून सावध झाला. शुद्धीवर आला. आपल्याला बांधले आहे ते सोडावे अशी त्याने विनंती केली. तुंबराने त्याला सोडले. त्याबरोबर विदुर पुढे आला आणि त्याने तुंबराचे पाय धरले. आपली स्त्री बहुला त्याने पाहिली. गहिवरून तो म्हणाला, बहुले, तू धन्य आहेस. माझ्यासारख्या पापी माणसाचा तुझ्यामुळे या तुंबराने उद्धार केला आहे. मी शरण आलो आहे. मग तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. विदुर ब्राह्मण मंत्राचा जप करू लागला. त्याबरोबर वरून दिव्य विमान आले. बहुलेसह दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघे जण शिवस्वरूपात विलीन झाले. गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात आवाज जसा विरून जातो, कापरांत ज्योत जशी मिळून जाते, गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बहुला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले. शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक उद्धरून गेले आहेत. भस्मातून निघालेल्या भस्मासुराचा कसा उद्धार केला ते आता सांगतो. श्रोत्यांनी मन शांत ठेवून ही कथा ऐकावी. एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या अंगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा सापडला. तो शंकराने जमिनीवर ठेवला.
शिवाचे चरित्र आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलेच आहे. त्या खड्यातून एक राक्षस निर्माण झाला. शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि देवा, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा असे म्हणाला. भस्मासुरा, रोज मला नवीन चिता भस्म आणून देत जा, शंकर म्हणाले. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे भस्म तो घेऊन येईल आणि शंकराला अर्पण करेल. परम भक्ताच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालत असे. स्मशानात वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असत. स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. घरी आले की पुन्हा विषय सुखात दंग होते. शरीरातील पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून जे स्वात्मसुख उरत असे ते भस्म शंकरांना आवडत असे. षडविकार नाशवंत आहेत, पण विकाररहित असा शिव परब्रह्म हा शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी ती सर्व एकत्र नांदत होती. कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभूतत्व, साक्षीत्व व सर्वज्ञत्व ह्या 6 चिन्हांनी युक्त असलेले शंकर म्हणजे परिपूर्ण असा ब्रह्मानंद होता. अशा शंकराने भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने उन्मत्त झाला. त्याच्या मनात आसुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला वाटे. या सर्वांना मारून राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही जिंकून घ्यावे आणि त्यांचा नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राऐवजी स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे असा कपटी विचार मनात ठेवून भस्मासूर शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलेनाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही. माझा तर नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिता भस्म आणून द्यायचे. तेव्हा पार्वतीनाथा, आपण मला मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेन त्यांचे भस्म होईल असा वर द्यावा. कपटी भस्मासुराने नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर फसला आणि वर द्यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, त्याला हा वर दिलात तर हा सर्व पृथ्वी भस्म करेल. बोंबा मारायची हौस त्यात फाल्गुन मास आला असे होईल. वाट चोरी करणाऱ्यास राजानेच निरोप देऊन पाठवावे. कामांधस पुरुषास स्त्री राज्यांत मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्याला सिंधीचे वन दाखवावे. तसा हा वर दिलात तर होईल. भूतबाधा झालेल्याला विंचू चावला की तो जसा नाचेल तसा हा भस्मासूर सर्वकडे नंगा नाच करेल. वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले, पण शंकरांना ते पटले नाही. त्यांनी भस्मासुराला वर दिला. वर मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. त्याचा आनंद त्रिभुवनात मावेना. लगेच तो मृत्यू लोकात आला आणि संत, भक्त, गायी आणि ब्राह्मण यांना शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व ऋषीचे भस्म केले. 56 देशाचे राजे शोधून त्यांचे भस्म केले. सर्वकडे अनर्थ माजला. ब्राह्मण आपल्या कुटुंबियांसह गुहातून लपून बसले. ससाना पक्षी आकाशातून झेप घेऊन जसे आपले भक्ष्य पकडतो तसा हा भस्मासूर आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्याचे भस्म करी. भस्मासुरापुढे कुणाचेच झाले ना. नास्तिक माणूस वेडेवाकडे बरगळू लागला तर पंडितांनाही त्याला आवरता येत नाही, तसे भस्मासुरापुढे कुणाची युक्ती झाले ना. शंकरांना मात्र या गोष्टीची दात फिकीर नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना तो अतिशय नम्र बनत असे. नंतर भस्मासुराने विचार केला, प्रथम इंद्राचेच भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन विष्णूचे भस्म करावे.
शेवटी गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली पार्वती हिरावून घ्यावी. पृथ्वीवर हाहाकार माजला. सर्व ऋषी चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ गाराने घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गाजले आहे याची सविस्तर हकीकत सांगितली. आम्ही एवढे जगलो वाचलो आहोत, पण भस्मासूर केव्हा येईल आणि डोक्यावर हात ठेवील सांगता येत नाही. शंकरा, तुमचा प्रांतही सुरक्षित दिसत नाही. पार्वती मातेला सांभाळा, विष्णूने स्पष्टपणे सांगितले. तुमच्या हकीकतीवरून भस्मासुराचे मरण जवळ आले आहे असे दिसते. आता तुम्ही आपापल्या घरी जा, शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासुरच तेथे आला. आपले गाराणे घेऊन आलेल्या जमावाकडे क्रूर दृष्टी फेकली. येथे जे जे आले आहे त्यांचे उद्या भस्म करायचे असा मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केलास. तुला लाज वाटते का? त्याबरोबर भस्मासुर रागाने म्हणाला, तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला? मला देऊन टाक, नाहीतर मी तुझ्याच मस्तकावर आधी हात ठेवतो. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामदृष्टीने बघत असुर म्हणाला, शिवाचे भस्म करून तुला पळवून नेईनच. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी असुर पुढे आला. त्याबरोबर ऋषी मुनी सर्व पळू लागले. लाघवी उमानाथांनीही पळायला सुरुवात केली. अरे झोगड्या, थांब, तुझे भस्म करून अंगाला राख फासतो, असे म्हणत भस्मासूर शंकराचे मागे धावू लागला. वेदशास्त्रांना ज्याचा पार लागला नाही त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना भस्मासूर धरू पाहत होता. शंकरांना आपण पकडले असे वाटे तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत. असा भस्मासूर कोटी वर्ष शंकराचे मागे धावत होता, पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातात लागत नव्हते. सर्व विद्या एकत्र करून घोकल्या तरीही मदनाला जाळणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे शंकर ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांच्या घरी राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत. अशा गर्वाने जे अंध होत ते जन्म मरणाचे फेरे घालत असत. असो, अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर सापडणे शक्यच नव्हते. इकडे भवानीने आपल्या बंधूची श्री विष्णूची प्रार्थना आरंभिली. हे कमल नयना, कमलेच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, तू आता प्रकट हो. त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे आले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. मोहिनीला पाहताच भस्मासूर वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात देवांची दाटी झाली होती. अष्टनायिकांचे सौंदर्य मोहिनीच्या पायांच्या अंगठ्यावरून वळून टाकावे इतकी ती सुंदर होती. तिचे नृत्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्यावरून लक्ष्मी आणि पार्वती ओवाळून फेकून द्याव्यात. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण कासावीस झाले आहेत. तुझ्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण जखमी झाला आहे. तुझ्या पावलांचा मागोवा घेत वसंत ऋतू येतो आहे. मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास होऊन राहील. मायावी वेशधारी विष्णू हसून म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाच्या आधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नृत्य गायन करेन, मगच पतीला माळ घालीन, असा मी नवस बोलले आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्या बरोबर नृत्य कर. मी जिथे हात ठेवीन तिथे तू हात ठेवला पाहिजे. मी जे हावभाव दाखवीन तेच तू दाखवले पाहिजेस. यात जर काही चूक झाली तर मात्र कठीण आहे, कारण आमचे दैवत फार कडक आहे. कोपले तर सर्व ब्रह्मांड जाळून भस्म करून टाकेल. मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भुलून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली.
वटवृक्षाला वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे म्हणू लागली. तिचे कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व तटस्थ झाले होते. सर्व देव भोंग्याचे रूप घेऊन तिच्या भोवती पिंगा घालत होते. तिचा गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी आतुर झाला होता. मोहिनी जेथे जेथे हात ठेवी तेथे तेथे भस्मासुरही हात ठेवत होता. शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा प्रकटले. हरिहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवांनी वरून पुष्प वर्षाव केला. मोहिनीचे सुंदर रूप पाहताच शंकराचे वीर्यस्खलन झाले. भूमीवर पडता पडता त्याचे 8 भाग झाले व ते अष्टभैरव बनले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाचेच अंश आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात आनंद पसरला. शंकराने विष्णू हातात हात घालून कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला. श्रोते ही पुढील कथा अमृताहून सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह व कार्तिक स्वामीचा जन्म पुढील कथेत आहे. या अध्यायात कैलास आणि वैकुंठ एक झाले आहे. सिंहस्थान या ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक बुडी मारून आनंदात मग्न होत. श्रीधर स्वामींनाही ब्रह्मानंद झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ.